नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. गेल्या 2 दिवसापासून व्हिडिओ ह्या कारणाने येत नव्हत्या कारण आपली ऑफलाईन ट्रिप होती मुंबई पुणेची. आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला काय दाखवणार, आपला मेन कंटेंट कसा असतो की आज किती कमवले ओला उबेरमध्ये, असा आपला मेन कंटेंट असतो. आता फिक्स रेट आपल्याला भेटलेला आहे, फिक्स जे पण काय आहे, सेम डेस्टिनेशनमध्ये जायचं आहे, रिटर्न यायचं, तर त्याच्यामध्ये मी काय कंटेंट बनवणार म्हणून मी ब्लॉग बनवलाच नाही. आता माझी आई आली आहे फिरून, जरा बाहेर गेली होती फिरायला. जरा मी तुम्हाला गाडीमध्ये सामान दाखवलं, तिने गाडीमध्ये सामान किती भरलं आहे. सगळ्यात पहिले ना डिक्की ओपन करतो. हे बघा, जरा सामान बघा, दिसतंय खाली आहे, खाली पण आहे, त्या सीटच्या इथे खाली पण आहे. आणि अजून पण त्याच्या हातामध्ये काहीतरी पिशवी वगैरे काहीतरी आहे. म्हणजे ऑराला इतका डिक्कीचा स्पेस असून सामान बघा जरा. हिला आहे ना सिडन गाडीची नाही, हिला टेम्पोची गरज आहे. आली ना काय ना काय, कुठून ना कुठून काय ना काय सामान काढणार, इकडचा तिकडे तिकडचा इकडे, असं तिथं चालू असतं. आता गाडी खूप जास्त तापली आहे म्हणून मी AC चालू करून दरवाजे बंद करून घेतलेत. खूप भयंकर गरमी आहे. लिची घेते, 450 रुपये किलोचा रेट आहे वाटतं इथे. हां, 450 रुपये किलोचा रेट आहे, 350 रुपयाने घेते. तर ही कधी मागत नाही आणि मला बोलले की मी पेमेंट करते. नको, त्या पोराकडे आहेत पैसे. त्या प्रकारे 600 रुपयाचा चुना लावलेला आहे आईनी. राहू दे, नंतरच खाते. ठेवते कुठे, मांडीवर ठेवते, टाक पाठीमागे. रे रे रे, तुला ना मम्मी खरंच टेम्पो घेऊन दिला पाहिजे. आमचे लोक आहेत ना, प्रोफेशनल लोक बसतात. तुम्ही काय हे कचरा गुंडे करून ठेवता गाड्यांना. चल आता मी थांबणार नाही कुठे, अजिबात नको, कुठे नको, अजिबात नाही. डायरेक्ट अलिबाग. गरम होते ना. काय ले मच्छीचा वास आलाय ना, तर म्याव म्याव करतोय. म्हणजे आम्हाला दे. पेडगिरी आणली एवढी मोठी, ते नको, मच्छी पाहिजे. काय ले, हे कसं डोळा मिचकवते. चल बस इथे. लाडात आला, लाडात एक पोरगा लाडात आला. हा, काय करतो तू? हा, गरम है बहुत. डिस्क ब्रेक मैंने लगाया गलती से, झटका लगा. मैं भूल गया ना, मैं भी गांव से आया हूँ अभी. बहुत गर्म है, बहुत गर्म. हीट ही मार रहा है इधर से. गाडीमध्ये छोटे मोठे काम होते, ते करून घ्यायचे होते. जसं की व्हील बॅलन्सिंग करायचं होतं, टायर रोटेशन करायचं होतं, आणि आपली म्हणजे डिस्क रोटर आहे तिला थोडंसं कट मारायचं होता. तर टोटल आपलं काम जो गेला आहे खर्च, तो गेला आहे 1900. तर मी हे काम शोरूममधून का नाही, सर्व्हिस सेंटरमधून का नाही करून घेतलं ते सांगतो. ते फक्त कट मारायचे आहेत ना दोन्ही डिस्क ब्रेकला, त्याचं फक्त प्राइसिंग होतं 1400 रुपये. ठीक आहे. त्यानंतर अलाइनमेंट आणि बॅलन्सिंगसाठी 600 आणि प्लस 400 असं त्यांचं टोटल हे होतं, प्राइसिंग होतं. तर मला सांगा, तिथून मी आता करून घेणार आहे का? आता इतका बिलमध्ये फाटलो आहे चांगला, तर मी ते डेफिनेटली बाहेरूनच करून घेणार. वायपर जे आहेत गाडीचे ते 800 आणि 900 रुपयाला आहेत. बाहेर 400 मध्ये भेटतात, आणि ते पण
चांगल्या कंपनीचे. माझे बोसचे वायपर आहेत, आता मी लास्ट टाइम चेंज केले ते. तर हेच आहे की बऱ्याच साऱ्या गोष्टी माहिती पडल्यात कुठून कुठून कसं कसं काय काय करायचं ते. पण बाहेर काम करताना पण एक चांगला ठिकाणी काम करणं पण गरजेचं आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे व्हिडिओचा एंड करतो. आणि व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपण भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.